नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जून 2024. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणाला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन याद्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिद्धेश साकोरे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ॲग्रो रेंजर्सचे संस्थापक सिद्धेश साकोरे यांना युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनद्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिनानिमित्त UNCCDने जर्मनीतील बॉन येथे एका कार्यक्रमात 10 भूमिवीरांच्या नावांची घोषणा केलेली आहे. तर या 10 मध्ये भारताचे एक आहेत सिद्धेश साकोरे. तर हे सिद्धेश साकोरे हे महाराष्ट्रातील शेतकरी आणि ॲग्रो रेंजर्सचे संस्थापक आहेत. नेक्स्ट आहे, भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी पूर्ण केली, तो कोणत्या नदीवर आहे? तर बघा, कोणत्या नदीवरती आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल? तर चिनाब नदीवरती आहे. जून 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषित केले की सांगलदान रियासी ट्रेनची पहिली चाचणी पूर्ण झाली असून चिनाब हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडण्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. हा पूल जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील चिनाब नदीच्या वर 359 मीटर म्हणजे सुमारे 109 फूट बांधण्यात आला आहे. तो आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच आहे. नेक्स्ट आहे, मिशन निश्चय कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर याचे उत्तर आहे पंजाब. जून 2024 मध्ये पंजाब पोलिसांनी मिशन निश्चय सुरू केले आहे. अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मिशन निश्चय अंतर्गत पंजाब पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि ग्राम संरक्षण समित्या यांच्या सहकार्याने फाजिल्का जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध एक आठवडाभर मोहीम राबवणार आहेत. या मोहिमेदरम्यान 15 ते 21 जून दरम्यान पोलीस अधिकारी फाजिल्का जिल्ह्यातील रहिवाशांशी संवाद साधतील. हे अभियान युवक आणि महिलांवर मादक पदार्थांची मागणी आणि पुरवठा याबाबत माहिती गोळा करण्यासाठी लक्ष केंद्रित करेल. फाजिल्का जिल्ह्याची पाकिस्तानची 108 किलोमीटर लांबीची सीमा आहे. अंमली पदार्थांविषयी माहिती शेअर करण्यासाठी पंजाब पोलिसांकडून एक समर्पित हेल्पलाईन देखील लोकांसाठी स्थापन केली जाणार आहे. तर बघा, मिशन निश्चय हे पंजाब राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेले आहे आणि अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, डेव्हिड विजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे उत्तर आहे नामिबिया. जून 2024 मध्ये नामिबियाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याच्या संघाचा 41 धावांनी पराभव झाल्यानंतर नामिबियाच्या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विजने नामिबियासाठी 34 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 500हून अधिक धावा केल्या आणि 35 बळी घेतलेले आहेत. नेक्स्ट आहे, पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे उत्तर आहे 176वा. जून 2024 मध्ये US मधील येल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल लॉ अँड पॉलिसीद्वारे पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2024 जारी करण्यात आला. यामध्ये 180 देशांचा समावेश आहे. यानुसार भारत 27.6 गुणांसह 176व्या स्थानावर आहे. हवामान बदल निर्देशांकात भारत 35 गुणांसह 133व्या क्रमांकावर आहे. तर हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत भारत 177व्या क्रमांकावर आहे. पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2024 मधील पहिले 5 देश कोणते आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे एस्टोनिया, दुसऱ्या क्रमांकावरती आहे लक्झेंबर्ग, तिसरा आहे जर्मनी, चौथा आहे फिनलँड आणि 5व्या क्रमांकावरती आहे युनायटेड किंगडम. तर 5 सर्वात कमी कामगिरी करणारे देश कोणते आहेत बघा. 176व्या क्रमांकावर आहे भारत, 177 म्यानमार, 178 लाओस, 179 पाकिस्तान आणि 180 व्हिएतनाम. तर बघा, पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये शेवटच्या 5 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. कितवा आहे भारताचा क्रमांक? तर 176वा.
नेक्स्ट आहे जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये मध्य प्रदेशातील किती शाळांची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2. जगातील सर्वोत्कृष्ट 10 शाळांमध्ये मध्य प्रदेशातील 2 सीएम राईज शाळांची निवड करण्यात आली आहे. T4 एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केलेल्या निकालानुसार सीएम राईज विनोबा स्कूल रतलामची इनोव्हेशन श्रेणीत आणि सीएम राईज मॉडेल उच्च माध्यमिक विद्यालय झाबुआची सपोर्टिंग हेल्दी लाईफ श्रेणीमध्ये निवड झाली आहे. T4 संस्था दरवर्षी 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जगातील सर्वोत्तम 10 शाळा निवडते. नेक्स्ट आहे जेक सुलिवन हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत जे द्विपक्षीय कार्यक्रमासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन हे 17 आणि 18 जून रोजी द्विपक्षीय कार्यक्रमासाठी दिल्लीत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर अमेरिकन अधिकाऱ्याची ही पहिलीच भारत भेट आहे. जेक सुलिवन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. त्यांनी आणि त्यांचे भारतीय समकक्ष अजित डोवाल यांनी यूएस इंडिया टेक उपक्रम ICETचे सहअध्यक्ष केले. भारत USA इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीची जानेवारी 2023 मध्ये स्थापना झाल्यापासून ही दुसरी बैठक होती. तर बघा असेही विचारले जाऊ शकते की ICETची दुसरी बैठक कोठे झाली? तर भारतातील दिल्ली या ठिकाणी झाली. कालावधी होता 17 आणि 18 जून 2024. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने रशियाच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट सोडणार असल्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अर्मेनिया. जून 2024 मध्ये अर्मेनियाने रशियाच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट सोडणार असल्याची पंतप्रधान निकोल पाशियान यांनी प्रथमच पुष्टी केली. सामूहिक सुरक्षा संधी संघटनेच्या सदस्यांनी अझरबैजानसह आपल्या देशाविरुद्ध युद्धाची योजना आखल्याचा आरोप केलेला आहे. त्यांनी मॉस्को येथे मुख्यालय असलेल्या CSTO मध्ये रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि बेलारूस यांचाही समावेश आहे. सामूहिक सुरक्षा करार संघटना 15 मे 1992 रोजी स्थापन करण्यात आली. याची सामूहिक सुरक्षा करार संघटना ही युरेशियामधील आंतरसरकारी लष्करी युती आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन कधी साजरा केला जातो? तर 17 जून रोजी. दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन 17 जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 1994 मध्ये मंजूर केलेल्या ठरावाद्वारे 17 जून हा दिवस वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित केला. बघा 2024 ची थीम आहे युनायटेड फॉर लँड, आमचा वारसा आपले भविष्य. नेक्स्ट आहे ई-मायग्रेट साठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे SBI. जून 2024 मध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि SBI यांनी ई-मायग्रेट पोर्टलच्या वापरकर्त्यांना पेमेंट गेटवे SBI e-पे द्वारे बँकेची अतिरिक्त डिजिटल पेमेंट सेवा प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत SBI e-पे नावाच्या पेमेंट गेटवेद्वारे SBIच्या अतिरिक्त डिजिटल पेमेंट सेवा भारतीय स्थलांतरित कामगार, रिक्रुटिंग एजंट आणि ई-मायग्रेट पोर्टलच्या इतर वापरकर्त्यांना प्रदान केल्या जातील. हा सामंजस्य करार सर्व भारतीय बँकांच्या नेट बँकिंगद्वारे UPI, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा NEFT वापरताना कोणतेही व्यवहार शुल्क न घेता विविध स्थलांतरित संबंधित शुल्क भरण्यास सक्षम करेल. हा सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीमुळे भारतीय स्थलांतरित मजुरांसाठी सुरक्षित आणि अधिकृत स्थलांतराची व्याप्ती वाढेल आणि सुधारेल. ई-मायग्रेट प्रकल्प 2014 मध्ये सुरू झाल्यापासून इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड राष्ट्रांमध्ये नोकरी शोधणाऱ्या भारतीय कामगारांना पाठिंबा देत आहे. नेक्स्ट आहे ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धेत रौप्य पदक कोणी मिळवले? तर याचे उत्तर आहे लोव्हलिना बोर्गोहेन. ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन हिने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. चीनच्या ली कियानविरुद्धच्या तिसऱ्या लढाईत लोव्हलिनाला 2-3 असा पराभव पत्करावा लागला. लोव्हलिना पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. नेक्स्ट आहे ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर गिरीश तांती यांची. स्वित्झर्लंडचे उपाध्यक्ष गिरीश तांती यांची ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल इंडियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
GWAC इंडिया ही 46 गिगावॅट ऑनशोअर पवन आणि जगातील सर्वात प्रमुख पवन ऊर्जा उत्पादन केंद्रांसह जगातील 4थी सर्वात मोठी पवन ऊर्जा बाजारपेठ आहे। नेक्स्ट आहे कृषी सखी प्रमाणन कार्यक्रमासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय। 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे कृषी सखी प्रमाणन अंतर्गत 30,000हून अधिक स्वयंसहायता गटांना प्रमाणपत्रे प्रदान केली। कृषी आणि ग्रामीण महिलांच्या कौशल्यांना चालना देण्यासाठी महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि योगदान लक्षात घेऊन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने ऑगस्ट 2023 मध्ये एक सामंजस्य करार केला आहे। कृषी सखी प्रमाणन कार्यक्रम हा या सामंजस्य करारांतर्गत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे। नेक्स्ट आहे संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे जगदीप धनकर। जून 2024 मध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकर यांनी संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन केले। प्रेरणास्थळामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे 15 पुतळे आणि भारतीय इतिहासातील प्रतिमा एकाच ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। या पुतळ्यांची स्थापना यापूर्वी संसद परिसराच्या विविध भागात करण्यात आली होती। प्रेरणास्थळ भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या जीवनकथा कथन करण्यासाठी QR कोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यागतांचा अनुभव वाढवण्याचा उद्देश आहे। प्रेरणास्थळामध्ये महात्मा गांधी, BR आंबेडकर, दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल आणि इतरांच्या पुतळ्यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे जून 2024 मध्ये नवीन फौजदारी न्याय सुधारणांवर कायदा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे कोलकाता। जून 2024 मध्ये कोलकाता येथे नवीन फौजदारी न्याय सुधारणांवर कायदा परिषद आयोजित करण्यात आली आहे। कायदा आणि न्याय मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे। या परिषदेत भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरिक संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या 3 नवीन कायद्यांवर चर्चा करण्यात आली। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।